तर दिवाळीचा फराळ करायला सुरुवात झालेली आहे। आम्ही सर्वात प्रथम बनवल्या होत्या शंकरपाळ्या आणि आता इथे चिवड्याची तयारी चालली आहे। तर इथे लसूण छान सोलून घेतलेला आहे आणि थोडासा मी चेचून घेते, जास्त नाही। तर इथे सर्व जिन्नसांची मी आधीच काढून घेतलेले आहेत, जेणेकरून पटकन आपल्याला तळून घेता येईल। तर सुरुवातीला मी एकदम बारीक गॅसवरती शेंगदाणे तळून घेणार आहे। मस्त असे खरपूस गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, जेणेकरून आपले शेंगदाणे करपणार नाहीत। करपले की एकदम कडवट वास येतो त्याला। तर इथं मस्तपैकी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे खोबरं देखील तळून घेते। खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत। एकदम बारीक पातळ पीस करून घ्यायचे, जेणेकरून दाताखाली आल्यावर छान असे क्रिस्पी लागतात। तर हे देखील छान मंद आचेवरती तळून घेतले। त्यानंतर कढीपत्ता देखील तळून घ्यायचा। कढीपत्ता तळून घेतल्यानंतर इथे मी घेते फुटाण्याची डाळ तळून। फुटाण्याची डाळ देखील करपते, त्यामुळे एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आपल्याला। तर मस्त अशी ही डाळ देखील मी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर फोडणीसाठी मी टाकते राई, त्यानंतर जिरं, हिंग, आपण जो चेचून घेतलेला आहे लसूण तो टाकायचा। त्यानंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, चिवडा मसाला, ही सर्व जिन्नस तेलामध्येच टाकायची आणि चिवड्यावरती छान अशी मिक्स करून घ्यायची। आणि जर साखर घालत असाल तर हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर जेव्हा आपण चिवड्यामध्ये मिक्स करतो त्याच्यानंतर साखर टाकायची। बघा आपला चिवडा मस्त असा रेडी झालेला आहे। कलर देखील किती छान आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। स्टे ट्यून, बाय।